हा बघा आता गेले 2 दिवस तुम्हाला मी ऑनलाईन अभ्यास पाठवत होते. आपला ऑनलाईन अभ्यासामध्ये तुम्हाला मी चित्र सांगितलेली आहेत, बरोबर आहे. चित्रांची नावं तुम्ही लिहून काढलेली आहेत आणि त्याचे मराठी अर्थ देखील मी पाठवलेले आहेत. तर बघा, एक महत्वाची सूचना देते सुरुवातीला तासाला. ती चित्र आणि ती चित्राची जी नावं आहेत संस्कृत मध्ये ती नीट लिहून काढा. त्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ आहेत बघा, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. ठीक आहे. तर हे नीट करायचंय तुम्ही. ही चित्र बघा, ही दिलेत का नाही आपण नावं सगळी. ह्याची मी अर्थ पण तुम्हाला दिलेले आहेत. हे चित्रपद कोश अतिशय महत्वाचा आहे. पहिलाच प्रश्न आपला असतोय. तर ह्यामध्ये शब्द लिहिताना आहे तसा तुम्ही लिहायचा आहे. पहिलं चित्र आता पिहित पत्रमच आहे. ठीक आहे. तर आहे तसा तो शब्द लिहायचा आहे. त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सेंड केलेला आहे. वहीमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस शाळा होईल त्यावेळेस तुमच्या वह्या चेक केलेल्या जाणार आहेत. तर वहीमध्ये सुरुवातीला मला हा चित्रपद कोश तुमचा दिसला पाहिजे. म्हणजे ही चित्रांची जी नाव आहेत संस्कृत मधली ती नीट असली पाहिजेत. ऱ्हस्व दीर्घ म्हणजे कुठं पहिली वेलांटी आहे, कुठं दुसरी वेलांटी आहे, कुठं पहिला उकार आहे, कुठं दुसरा उकार आहे. हे बाळांनो नीट तुम्ही लिहून काढलेलं असेलच. आणि त्याच्या मराठीमध्ये पण अर्थ दिलेले आहेत मी. तर ते बरं तुमचे चेक केले जाणार आहेत. आता बघा, ह्याच्यानंतर आणि एक मी तुम्हाला सांगितला होता अभ्यास. कुठला सांगितलेला सांगा? चित्रानंतर काय दिलं होतं मी? कोण सांगेल? आदिती? हा, अर्पिता सांग. चित्रानंतर काय सांगितलेलं मी? संख्या. 1 ते 100 संख्या लिहिल्यात काय सगळ्यांनी? लिहिल्यात ना? म्हणजे बघा, सुरुवातीला तुमच्या वहीमध्ये हा चित्रपद कोश दिसला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे संस्कृत मधल्या या चित्रांची नावं, त्याचे मराठीमध्ये अर्थ. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या संख्या 1 ते 100 संख्या इयत्ता 9वी पर्यंत जेवढ्या होत्या का नाही, तेवढ्या 1 ते 100 संख्या तुमच्या लिहिलेल्या असल्या पाहिजेत वहीमध्ये. आणि त्यानंतर समय लेखन आपण इयत्ता 9वीला घेतलेलं आठवते का बघा? एकवादनम, द्विवादनम. ठीक आहे. तर ते पण जे आहे ते तुमच्या वहीमध्ये प्रत्येक उदाहरण हे तुम्ही लिहिलं पाहिजे. इयत्ता 9वीला समय लेखन आपण घेतलेलं बघा, आठवते का? त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक होमवर्क पण दिला होता की प्रत्येक एकवादनमचं हे बघा, समय इथं आता आहे. हे समय आपण पाहिलेला आहे. पंचवादनम, पंचाधिक पंचवादनम. ठीक आहे. असं सगळं घड्याळ जे होतं ते आपण घेतलेलं आहे. तर हे पण तुमच्या वहीमध्ये इयत्ता 10वीच्या वहीमध्ये असलं पाहिजे. येते का लक्षात? बघा, म्हणजे वहीमध्ये सुरुवातीला तुमच्या चित्रपद कोश पाहिजे. म्हणजे संस्कृत चित्रांची नावे आणि त्यांची मराठीमध्ये अर्थ मी दिलेली. त्यानंतर वहीमध्ये दुसऱ्यांदा तुमचा संख्या पाहिजेत. 1 ते 100 संख्या ज्या 9वी मध्ये पण तुम्हाला झालेल्या आहेत त्या 1 ते 100 संख्या तुमच्या दिसल्या पाहिजेत वहीमध्ये. आणि त्यानंतर तिसरा जो घटक आहे आपला हा समय लेखन. हा समय लेखन पण प्रत्येक उदाहरण तुमच्या ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण पाहिलं होतं बघा की एकवादनम. ठीक आहे. मग 1 वाजून 5 मिनिटं असेल तर पंचाधिक एकवादनम. 1 वाजून जर 10 मिनिटं असेल तर दशाधिक एकवादनम. हे आपण घेतलेलं आहे. किंवा इथं बघा, आता स्क्रीनवर दिसतंय, इथलं उदाहरण सांगते तुम्हाला. इथं पंचवादनम दिलेलं आहे. एकच उदाहरण घेतले 5 वाजण्याचं. तर पूर्ण घड्याळ हे इथं दिलेलं आहे 5 वाजून 5 मिनिटे. मग पंचाधिक पंचवादनम आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 वाजून 10 मिनिटं. 10 मिनिटांसाठी दशाधिक हा शब्द आहे बघा, दशाधिक पंचवादनम दिलेले आपण. त्यानंतर 5:15 आपण म्हणतो ना, किंवा 5 वाजून 15 मिनिटं. मग त्याला सपाद असा शब्द आहे बघा. आणि 5 वाजले त्यामुळे पंचवादनम म्हणजे सपाद पंचवादनम. त्यानंतर 5 वाजून 20 मिनिटं बघा, 20 मिनिटांसाठी विंशत्यधिक हा शब्द आहे. त्यामुळे विंशत्यधिक पंचवादनम. इथं तुम्हाला मी शिकवत असताना सांगितलं पण होतं बारकावा काय की आपण मराठीमध्ये सांगत असताना घड्याळ बघा 5 वाजून 20 मिनिटं असं सांगतोय. पण इथं बघा कसं घेतलंय, आधी विंशत्यधिक घेतलेले. कोणाचं हे रे?
अनम्यूट कोण आहे? म्यूट करायचंय. सुयश मर्दाने आणि स्वरूपा कोळी. म्यूट करा स्वतःला. सुयश मर्दाने, मला इथं स्क्रीनवर दिसतंय सगळं. पटकन म्यूट करायचं. मी ज्यावेळेस प्रश्न विचारते त्यावेळेस त्यावेळेसच तुम्ही स्वतःला अनम्यूट करायचंय. ठीक आहे. बघा आपण हे बघत होतो. मराठीमध्ये सांगताना 5:20 असं आपण म्हणतोय, बरोबर आहे. पण इथं कसं म्हणतो आपण? ह्या 20 साठी आधी शब्द घेतोय बघा. विंशत्यधिक. 20 ला विंशती म्हणतात ना संस्कृतमध्ये संख्या. मग त्यामध्ये अधिक आपण मिसळलं म्हणजे विंशत्यधिक पंचवादन असं येणार बाळांनो इथं. त्यानंतर बघा 5:25 असं आपण म्हणतो मराठीमध्ये सांगत असताना घड्याळ. पण इथं आधी बघा 25 साठी शब्द घेतला. काय? पंचविंशत आणि अधिक म्हणून पंचविंशत्यधिक आणि मग पंचवादन. त्यानंतर 5:30 म्हणतो आपण, बरोबर आहे का? किंवा 5:30 असं म्हटलं जातं यासाठी. मग त्यासाठी काय? सार्ध हा शब्द आहे बघा. सार्ध पंचवादनम म्हणजे 5:30 वाजले किंवा 5:30 झाले. त्यानंतर 5:35 आता 35 साठी पंचत्रिंशत असं म्हणतात, आपण संख्येमध्ये पाहिलेले. पण घड्याळामध्ये समयलेखन करत असताना आपण अधिक हा शब्द वापरतो. त्यामुळं पंचत्रिंशद अधिक इथं दिलेले बघा. पंचत्रिंशद अधिक आणि मग पंचवादन. ठीक आहे. त्यानंतर 5:40 मग 40 साठी आपण चत्वारिंशत हा शब्द वापरतोय. पण इथं अधिक आपल्याला करायचं. त्यामुळं चत्वारिंशत अधिक पंचवादन म्हणजे 5:40. नंतर 5:45. पण इथं बघू कुणाच्या लक्षात आहे. मी काय सांगितलेलं तुम्हाला की आपण कसा उच्चार करतोय मराठीमध्ये. बघू कोण सांगेल. रेज हँड करायचं आणि सांगायचं. सांग. यश कारदगे सांग. सांग. पादोन. अगदी बरोबर आहे. शाबास साक्षी. पादोन. पण मराठीमध्ये काय म्हणायचं साक्षी? पावणे. अगदी बरोबर. पावणे. आणि पुढं काय बघा? 6. 5:45 म्हणतोय ना आपण. मग मराठीमध्ये बघा बरं, तुम्ही असं सांगताय का कुणाला की आता 5:45 झालेली आहेत? बघ नाही, आपण असं सांगत नाही. काय म्हणतो बघा आपण? 5:45 झाले असं आपण म्हणतो. म्हणजे पावणे हा शब्द आपण वापरतोय मराठीमध्ये. मग तो जो पावणे शब्द आहे मराठीमध्ये त्याला संस्कृतमध्ये म्हणतात बघा पादोन. पादोन. आता इथं बघा षडवादनम हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. कारण का आपण 6 असा उच्चार करतोय ना. 5:45. इथं जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल तर सगळीकडे पंचवादनम असं आलंय बाळांना. येते का लक्षात? बघा. कारण का घड्याळच तसं होतं की 5:05, 5:10, 5:15 म्हणजे जे काही 5 वाजलेत 5च्या संदर्भातलं घड्याळ आहे. पण कुठपर्यंत? तर 5:40 आपण पंचवादनम हा शब्द उच्चारलेला आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही सांगितलं, साक्षीने अगदी बरोबर सांगितलं की पुढे आपण काय म्हणतोय? 5:45 म्हणतोय. म्हणजे 6चा आपला उच्चार आलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं बघा कसं होणार? पादोन षडवादनम. ठीक आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे शेवटचे जे 3 आहेत ते खूप आयएमपी आहेत समयलेखनामध्ये. यातलं बाळांनो हमखास एक ना एक तरी उदाहरण बोर्डाच्या ह्याला येतच. येतं लक्षात? कारण का हे फसवं उदाहरण आहे बघा. त्यामुळे यातले एक ना एक उदाहरण येतच. फक्त पंचवादनच्या ऐवजी वेगवेगळे असतात. म्हणजे आता इथं 6:50 असेल, 7:50 असेल. फक्त आकडे तेवढे बदलतात. पण हे शेवटचे 3 खूप महत्वाचे आहेत. हे मी इयत्ता 9वीला तुम्हाला सांगितलेलंच आहे. म्हणजे आपली इयत्ता रिव्हिजन चालू आहे बघा. हे नीट लक्षात ठेवायचंय तुम्ही. पण पुढे बघा आता 5:50. बरोबर आहे. मग मराठीमध्ये आपण काय म्हणतो सांगा बरं, कोण सांगेल? 5:50 असं आपण म्हणत नाही बघा. काय म्हणतोय? सहज आपलं काय म्हटलं जातंय? कोण सांगेल? रेज हँड करा. आरती पाटील सांग. सांग आरती. आरती बोल. 6 ला 10.
6ला 10 मिनिटे कमी आहेत असं सांगतो मराठीमध्ये. अगदी बरोबर आहे, शाब्बास. हा बरोबर, आरतीने छान सांगितलं बघा. काय 6ला 10 कमी असं आपण म्हणतो ना, बरोबर आहे का? म्हणजे 5:50 झाली आहेत असं आपण कधीच म्हणत नाही, तर 6ला 10 कमी. मग हे 10 कमी म्हणजे बघा दश आणि ओन असं आहे खरं तर. पण त्याचं आपण काय घेतो, दशोन. दश म्हणजे 10 आणि ओन म्हणजे कमी. 10 कमी कितीला, तर 6ला. म्हणून बाळांनो इथं बघा काय आलंय, दशोन षडवादनम. हे पण खूप महत्वाचं आहे, कारण का संख्या लिहिताना इथं येणार 5:50 म्हणजे 5:50 असं संख्या येणार. पण तुम्हाला इथं ज्यावेळेस लेखन आहे, लेखनामध्ये ज्यावेळेस हे समय आपल्याला सांगायचं आहे, त्यावेळेस इथं दशोन षडवादनम म्हणजे इथं पंचवादनम 5 वाजण्याचा उच्चार होतोय का, इथं होत नाही. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर पुढं बघा इथं 5:55 पण असं आपण म्हणत नाही 5:55 झालेले आहेत. काय म्हणतो रे? बघा सोपं आहे. आता कोण सांगेल? हा, तन्वी कोळी सांग. तन्वी सांग. 6ला 5 मिनिट कमी. अगदी बरोबर आहे, शाब्बास. काय 6ला 6ला 5 मिनिटं कमी. हा, शाब्बास. 6ला 5 मिनिटं कमी असं आपण म्हणतो, बरोबर आहे. मग 5 मिनिटं कमी, पंच म्हणजे 5, ओन म्हणजे कमी. 5 मिनिटं कमी आहेत कितीला, 6ला. त्यामुळं पंचोन षडवादनम. पण संख्या लिहित असताना इथं बाळांनो महत्वाचं आहे 5:55. येते का लक्षात? बघा इथं पंच 5 आहे, पण आपल्याला घ्यायचं आहे इथं षडवादनम. हे बारकावे आहे, ते नीट लक्षात तुम्ही ठेवायचे आहेत. म्हणजे हे जे 3 आहेत शेवटचे समय सारणीमध्ये, समय लेखन मध्ये, कुठले कुठले? पादोन, दशोन आणि पंचोन. हे जे आहे ते नीट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्ही काय करायचंय बघा, आता इयत्ता 10वीच्या वहीमध्ये लिहित असताना हे जे समय लेखन आहे ते पण सगळं लिहायचंय. कसं लिहायचंय आठवते का? 9वीला तुम्हाला सांगितलं होतं की 1 वादनम पासून 12 वादनम पर्यंत. ठीक आहे, म्हणजे 1 वादनम तुम्ही घेतलं तर 1 वादनमचं संपूर्ण जे घड्याळ आहे, म्हणजे 1:05, 1:10, 1:15, हे सगळं संस्कृत मध्ये लिहायचं. परत काय घ्यायचं? द्विवादनम घ्यायचं. मग परत 2:05 म्हणजे पंचाधिक द्विवादनम. नंतर 2:10 दशाधिक द्विवादनम. हे सगळं 2 वाजण्याचं घड्याळ लिहायचं पूर्ण. ठीक आहे. नंतर त्रिवादनम 3 वाजण्याचं पूर्ण. चतुर्वादनम 4 वाजण्याचं पूर्ण घड्याळ. पंचवादनम 5 वाजणे, इथं दिलेलेच आहे, तुमच्या पुस्तकात ते सोडून दिलेले, ते बघून वाटल्यास लिहा तुम्ही 5 वाजण्याचं. त्यानंतर षडवादनम 6 वाजण्याचं पूर्ण घड्याळ. त्यानंतर सप्तवादनम 7 वाजण्याचं पूर्ण घड्याळ जे आहे ते. अष्टवादनम 8 वाजणे. नववादनम 9 वाजणे. दशवादनम 10 वाजणे. एकादश वादनम 11 वाजणे आणि द्वादश वादनम 12 वाजणे. हे संपूर्ण जे आहेत ते आता मी फक्त तुम्हाला एक एकच सांगितलं, म्हणजे 1 वादनम द्विवादनम एवढंच सांगितलं. तुम्ही मात्र काय करायचंय, आतलं संपूर्ण घड्याळ प्रत्येकाचं लिहायचं आहे. ठीक आहे. यामध्ये कुणाची काही शंका आहे काय? नाही. कसं लिहायचंय काय ते समजलं? हा, ठीक आहे. फक्त मला क्रम असा दिसला पाहिजे बघा वहीमध्ये, पहिल्यांदा चित्र, त्यानंतर संख्या, त्यानंतर समय लेखन. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. यश कारदगे म्यूट कर, मला सारख्या सूचना द्यायला लावू नकात. आणि तुम्ही म्यूट केलं नाही स्वतःला, अनम्यूट केलं मला इथं स्क्रीनवर दिसतंय, हे लक्षात ठेवा. आणि परत एकदा सूचना देते, आपला हा शाळेचा तास आहे, त्यामुळं जशी शालेय शिस्त तुम्ही शाळेमध्ये पाळता त्याच पद्धतीने ऑनलाईन तासाला पण ही आपली शाळेची शिस्त दिसली पाहिजे. मागच्या वर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी देखील हा चांगला रिस्पॉन्स दिलेला होता ऑनलाईन तासाला. त्याच पद्धतीने तुमच्याकडनं पण अपेक्षा असणार आहे, जोपर्यंत आपली शाळा होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. चला आता आपण इयत्ता 10वीच्या तुमच्या सिलेबसला सुरू करणार आहोत. बघा पहिला धडा, आद्य कृषकः पृथुवैन्यः. आद्य कृषकः पृथुवैन्यः. आता आद्य म्हणजे पहिला, कृषकः शेतकरी आणि पृथुवैन्यः
पृथुवैन्य हे नाव आहे. ठीक आहे. परत बघा, आद्य, पहिला, कृषक, शेतकरी, पृथुवैन्य, पृथुवैन्य. पहिला शेतकरी पृथुवैन्य हे धड्याचं नाव आहे. ठीक आहे. आता बघा, शाळेमध्ये असताना फळ्यावर तुम्हाला मी शब्दार्थ लिहून देणे किंवा आपला जो व्याकरणाचा भाग होता तो आपण घेत होतो. आता ह्या तासाला आपण कसं करणार आहेत बघा, तर पहिल्यांदा परिच्छेद मी तुम्हाला शिकवणार आहे, तसं आपण जसं वर्गामध्ये घेत होतो तसं. ठीक आहे. या परिच्छेदामधलं जे काही व्याकरण आहे त्या व्याकरणावर पण आपण चर्चा करणार आहोत. येते का लक्षात बघा? म्हणजे वर्गामध्ये आपण करत होतो का नाही, षष्ठीची कुठली विभक्तीची रूपं गेली आहेत किंवा लकार कुठला गेलेला आहे, बरोबर आहे का? हे आपण ह्याच्यामध्ये इयत्ता 9वीला शिकत असताना त्या धड्याबरोबरच बघत होतो बघा. तसंच इथं पण काय करणार आहे मी, तुम्हाला यातलं व्याकरण विचारणार आहे. त्यामुळं व्याकरणाचा जो भाग आपण घेतलेला आहे इयत्ता 9वीचा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, व्याकरणाच्या वह्या सगळ्यांनी नीट जपून ठेवायच्या आहेत. अकारांत शब्द वगैरे आपण पाहिलेत का नाही, देव अकारांत पुल्लिंगी शब्द, त्यानंतर वन अकारांत नपुसकलिंगी शब्द, माला आकारांत स्त्रीलिंगी शब्द, हे सगळे शब्द तुमचे पाठ पाहिजेत बघा आता. कारण का जे व्याकरण आहे आपण ह्याच्यामध्ये उतार्यामध्ये बघणार आहोत त्यासाठी ते उपयुक्त आहेत. त्यामुळं आता आज आधी काय काम करायचंय, आपला तास संपल्याबरोबर आपली जी मागची 9वीची व्याकरणाची जी वही आहे ती काढायची आणि देवशब्द पाठ आहे का नाही तुमची तुम्ही बघायचे म्हणून बघायचं, किंवा कोण पालकांना सांगा ते देवशब्द त्यांच्याकडे द्या आणि तो माझा पाठ आहे का नाही हे त्यांना बघायला सांगा पालकांना, किंवा तुमचे दादा दिदी असतील त्यांना सांगा, की जेणेकरून आता इथं महत्वाचा भाग आपला सुरू होणार आहे बाळांनो. कारण का इयत्ता 10वी मध्ये परिच्छेद तुम्हाला समजणारच आहे, मी तुम्हाला नीट सांगणारच आहे, किंवा त्या अनुषंगाने परिच्छेदामध्ये काय कथा चालली आहे, प्रत्येक शब्दाचे अर्थ किंवा प्रत्येक वाक्याचा अर्थ हे तुम्हाला समजणारच आहे बाळांनो. पण इयत्ता 9वीला पण मी तुम्हाला नेहमी सांगत होते की फक्त अर्थ समजून आपल्याला उपयोग नाही, किंवा आता ही कथा तुम्हाला समजणार आहे, कथा समजून उपयोग नाहीये, तर परीक्षेसाठी आपल्याला जो व्याकरणाचा भाग आहे संस्कृत मधला तो देखील आपला परफेक्ट झालाच पाहिजे. आणि त्यासाठी इयत्ता 9वीला तुम्हाला जे मी व्याकरणाचं पाठांतर दिलेले होते बघा जे शब्द, तर ते पाठ आता थोडे रिवाइज करा. म्हणजे पाठ मी करून घेतलेच होते, वर्गामध्ये पाठ केलेले बघा आपण, आठवते का? तर ते फक्त काय करा, एकदा रिवाइज करा. नाहीतर काय होईल बघा, आपलं पुढचं पाठ आणि मागचं सपाट, होय का नाही? म्हणजे असं व्हायला नको की पुढचं तर येईल सगळं आम्हाला, 10वीचं आता मॅडम घेणार आहे, 10वीचं सगळं आमचं परफेक्ट होऊन जाईल, म्हणजे पुढचं पाठ होईल सगळं, पण काय होईल आमचं मागचा सगळा भाग आहे तो सपाटच राहील. तर तसं व्हायला नको, त्यामुळं मागचे जे सगळे शब्द आहेत ते पाठ करायला सुरुवात करायची. ठीक आहे. हा, चला आता सगळ्यांनी धड्याचं नाव टाकलं, आद्य कृषक पृथुवैन्य, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहून घ्या. आद्य पहिला, कृषक याचा अर्थ आहे शेतकरी, आणि पृथुवैन्य आहे तेच नाव पृथुवैन्य, म्हणजे पहिला शेतकरी पृथुवैन्य. बघा, थोडी प्रस्तावना करते. कथेच्या स्वरूपातच धडा आहे हा. ऋग्वेदामधले घडलेली ही एक घटना आहे. आपला देश आहे बघा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो बाळांनो. म्हणजे शेतकरी हा जो आहे तो उभ्या जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं त्याला. मग ह्या शेतीविषयक एक कथा जी आहे, छोटी कथा, ही यात तुम्हाला दिलेली आहे या प्रस्तुत पाठामध्ये. तर पूर्वीपासूनच म्हणजे वेदकाळापासूनच या शेतीला सुरुवात झालेली होती आणि या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात होते, हे तुम्हाला माहित करून देण्यासाठी हा धडा ठेवलेला आहे. इथं प्रस्तावनेमध्ये बघा, तुम्ही बघत असाल, ऋग्वेदात एषा कथा उद्धृता, म्हणजे ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. आता ऋग्वेद माहितीये तुम्हाला 4 वेदांपैकी एक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत आपले, बरोबर आहे. तर त्यातला ऋग्वेद जो आहे त्या ऋग्वेदामधनं ही प्रस्तुत कथा घेतलेली आहे. मग काय कथेमध्ये बघा, तर थोडी प्रस्तावना इथं स्पष्टीकरण करून सांगते तुम्हाला, म्हणजे कळेल धड्यामध्ये काय. वेन भूपते हे पुत्र वैन्य. वेन भूपते हे पुत्र म्हणजे वेन राजाचा मुलगा. वेन नावाचा एक राजा होता, भूपती म्हणजे राजा,
वेन नावाचा राजा, त्याचा पुत्र मुलगा होता. कोण होता? वैन्य. त्याचं नाव काय होतं? वैन्य होतं. ठीक आहे, बघा कोण होता राजा? वेन. पण त्या वेन राजाचा मुलगा कोण होता? वैन्य होता. ठीक आहे, म्हणून तो पृथुवैन्य इति नामना ज्ञात. तो कुठल्या नावाने ओळखला जायचा? बघा, पृथुवैन्य. बघा धड्याचं नाव आलं का? इथं आहे का नाही धड्याचं नाव? पृथुवैन्य. ठीक आहे, म्हणजे वेन नावाचा राजा होता आणि त्याचा मुलगा होता वैन्य, म्हणून त्याला काय म्हटलं जात होतं? पृथुवैन्य असं म्हटलं जात होतं. म्हणजे पृथुवैन्य नावाचा तो राजा होता. बघा, सह तो प्रजाहितदक्ष, म्हणजे प्रजाहितदक्ष किंवा प्रजेचे कल्याण करणारा आदर्श सम्राट राजा होता. म्हणजे हा जो पृथुवैन्य होता तो प्रजाहितदक्ष म्हणजे प्रजेचे हित मानणारा आणि आदर्श राजा होता. इति स्मृतः असे मानले जात होते. भारत देशात पृथुना एव म्हणजे पृथुवैन्याने कृषी कार्यम प्रारब्धम म्हणजे कृषी कार्याला सुरुवात केली. संशोधन केले. विकासम प्रतिनीतम आणि विकासाकडे नेली. म्हणजे शेती जी आहे या पृथुवैन्यानेच काय केली? शेतीची सुरुवात केली आहे. त्या शेतीमध्ये संशोधन केलेले आणि या शेतीला विकासाकडे नेण्याचं काम या पृथुवैन्याने केलेलं आहे. स एव तोच कृषी विद्याया हा जनक, म्हणजे शेती विद्येचा जनक मानला जातो किंवा कृषी विद्येचा जनक मानला जातो. इति मतः असे सर्वांचे मत आहे. म्हणजे जर शेती कशी करायची हे शोधून काढलं असेल तर कोणी शोधून काढले? या पृथुवैन्याने काढलेलं आहे. अतएव म्हणूनच सह तो प्रथमः कृषक, पहिला शेतकरी आहे. त्यामुळं हा पृथुवैन्य काय मानलं जाते? त्याला पहिला शेतकरी मानलं जातं. तृप्ती, व्हिडिओ तुझा ऑफ कर. धरित्र्याः पृथ्वी इति नामाभिधानम पृथोः कार्यस्य स्मारकम. धरित्र्याः म्हणजे धरतीचे, पृथ्वी आपण म्हणतो की नाही, पृथ्वी म्हणतो की नाही, जमिनीला समानार्थी शब्द आहे का? पृथ्वी म्हणतो. मग तो पृथ्वी शब्द बघा बाळांनो कशापासून तयार झालाय? या पृथ्वीपासून तयार झालेला आहे. आणि हा पृथ्वी शब्द कोणापासून तयार झालेला आहे? या पृथ्वी या शब्दापासून तयार झालेला आहे. इति नामाभिधानम म्हणजे पृथ्वीचे हे जे नाव आहे, पृथोः कार्यस्य स्मारकम म्हणजे पृथुराजाच्या कार्याचे स्मरण करणारे आहे. इति बुधैहि मन्यते असे विद्वान मानतात. बुध म्हणजे कोण? विद्वान. म्हणजे असे सगळे विद्वान मानतात. ठीक आहे, म्हणजे साधारण तुम्हाला कळालेलं आहे की हा पृथुवैन्य नावाचा खरं तर एक राजा आहे. पण त्या राजाने काय केलेले बघा, एक स्वतः राजा असून शेती केलेली आहे आणि त्यामुळं हा पृथुवैन्य काय मानला गेलेला आहे? पहिला शेतकरी मानला गेलेला आहे. बघा आता आपला तास जरी ऑफ झाला तरी सुद्धा उद्याच्याला बरोबर 3 वाजता आपला परत तास असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या वेळेत 3 वाजता मी तास घेणार आहे. बरं बघा, मग आता ह्या पृथुवैन्य म्हणजे राजाविषयीची तर आपल्याला माहिती बघायचीच आहे. पण तो राजा असून सुद्धा काय झालेला आहे तर पहिला शेतकरी झालेला आहे. कारण का मुलांना बघा अशी एक युक्ती आहे, यथा राजा तथा प्रजा. बरोबर असं म्हटलं जातं बघा की जसा राजा असतो तशीच त्याची प्रजा असते. जर राजा आदर्शवत असेल किंवा राजा जर प्रजेचं हित मानत असेल, राजा प्रजेच्या हितामध्ये दक्ष असेल तर त्याच पद्धतीने प्रजा देखील तशी असते. जे राजाचं आचरण कसं असतं त्या पद्धतीने प्रजेचं असतं. म्हणजे थोडक्यात असं म्हणलं जातं बघा, एक वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर यथा माता तथा पुत्री असं म्हणलं जातं का नाही. म्हणजे जशी आई असते तशी मुलगी असते. किंवा यथा पिता तथा पुत्र असं म्हटलं जातं बघा की जसे वडील असतात तसा मुलगा असतो. मग त्याच पद्धतीने यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा असतो तशीच त्याची प्रजा असते. मग आता हा पृथुवैन्याने काय काय केलेलं आहे किंवा काय काय नवीन शोध लावलेले आहेत शेतीविषयक तर ते आपण बघणार आहोत. म्हणजे एक राजा असून सुद्धा तो कसा आदर्शवत होता. मग बघा आपण सुरुवात करूयात. हा, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? इथपर्यंत शंका आहे कुणाची काही?
एक दोन नाही. जणांनी सांगा. नाही. नाही. हा नाही. नाही. बर ठीक आहे. हा म्हणजे नाही. इथपर्यंत. हा ठीक. हा इथपर्यंत समजले. मॅडम नाही. हा ठीक आहे. चला पुढे बघूया आता. फक्त मॅडम नाही. हा कळालंय आता. हा फक्त काय शंका असेल तर रेज हँड करा, नसेल तर आता समजले. इथपर्यंतचा भाग तुम्हाला नाही समजले. मॅडम. आता पुढे बघा काय करणार आहेत आपण. ह्याचे जे शब्दार्थ आहेत किंवा नोट्स आहेत त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवत जाईल. म्हणजे ह्याचे शब्दार्थ आहेत किंवा व्याकरणावरच आहे ते. आणि शिकवताना आपण आता इथलं शिकवणार आहे पूर्ण धडा. बघा सुरू करूयात. पृथुवैन्य नाम. पहिल्यांदा पृथुवैन्य शब्द घ्यायचा. पृथुवैन्य म्हणजे पृथुवैन्य, नाम म्हणजे नावाचा. पृथुवैन्य नावाचा भूपालः राजा धराया पृथ्वीवरील प्रथमः पहिला अभिषिक्तः अभिषेक केलेला सम्राट राजा होता. परत बघा. पृथुवैन्य नाम, पृथुवैन्य नावाचा भूपालः राजा धराया पृथ्वीवरील प्रथमः पहिला अभिषिक्तः अभिषेक केलेला सम्राट राजा होता. पृथुवैन्य नाम, पृथुवैन्य नावाचा भूपालः राजा धराया पृथ्वीवरील प्रथमः पहिला अभिषिक्तः अभिषेक केलेला सम्राट राजा होता. पृथुवैन्य नावाचा राजा पृथ्वीवरील पहिला अभिषेक केलेला राजा होता. ठीक आहे. मग काय सांगितले बघा पहिल्या ओळीमध्ये. आता राजाचं तर नाव आपल्याला कळालेलं आहे. काय रे राजाचं नाव? कोण सांगेल? रेज हँड करायचं आणि सांगायचं. एकदम सगळ्यांनी बोलायचं नाही. रेज हँड करा. हा आरती पाटील सांग. पृथ्वीवैन्य. बरोबर आहे. छान. पृथुवैन्य नावाचा काय होता? एक राजा होता. बरोबर सांगितलं आरतीने. महाराजा काय होता तर धराया म्हणजे पृथ्वीवरील पहिला अभिषेक केलेला राजा होता, की ज्याच्यावर राजा म्हणून अभिषेक झालेला आहे असा पहिला राजा कोण होता तर पृथुवैन्य होता. कारण का ऋग्वेदातली ही कथा आहे. म्हणजे राज्याभिषेक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही. शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला असं वाक्य तुम्ही इतिहासामध्ये अनेकदा ऐकलेले बघा. शिवाजी महाराजांवरचा राज्याभिषेक आपल्याला माहितीये, पण जर पहिल्यांदी सर्वात पहिल्यांदी राज्याभिषेक जर झाला असेल तर तो कुणावर झालेला आहे? ह्या पृथुवैन्य नावाच्या राजावर काय झालेला आहे? राज्याभिषेक झालेला आहे. आणि असा हा पृथ्वीवरील पहिला अभिषेक झालेला राजा होता. कुणीही मध्ये बोलायचं नाहीये. कोण बोलतंय? आणि ते मला कळालेलं आहे. रोहन आणि यश. पण रोहन मध्ये बोलायचं नाही बाळ असं. बरोबर आहे का बघ? असं तास सुरू असताना रोहननी यशला सांगायचं नाही किंवा यशनी रोहनला सांगायचं नाही. बाळांनो आपला तास सुरू आहे का नाही सांगा बरं. हो मॅडम चुकलंच. अजिबात बोलायचं नाही. रोहन तू पण बोलायचं नाही, यश तू पण नाही. किंवा एकमेकांना सूचना सांगायच्या नाही. यश तू शांत बस, रोहन तू शांत बस. हे बरोबर नाही बाळांनो. आता बोलायचं नाही. हा ठीक आहे ठीक आहे. करा म्यूट करा स्वतःला. हा ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की उत्तर तुम्ही द्या किंवा स्वतःला अनम्यूट करा त्याच वेळेस अनम्यूट करायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण का बाळांनो इथं माझ्या समोर स्क्रीन आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. कोण बोलतंय कोण काय करतंय हे मला समजते. आणि त्याही पेक्षा महत्वाचं की आपण बोलायचंच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे तासामध्ये डिस्टर्ब करायचंच नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. बरं ठीक आहे. बघा असा हा पृथुवैन्य नावाचा राजा होता आणि ह्या राजावर पहिल्यांदा अभिषेक झालेला होता. मग पुढं काय बघा काय म्हटलेलं आहे. प्रयाग क्षेत्रे म्हणजे प्रयाग क्षेत्र पृथुनृपस्य पृथुराजाची राजधानी आहे. तेच राजधानी आसीत होती. परत बघा प्रयाग क्षेत्रे प्रयाग क्षेत्र पृथुनृपस्य पृथुराजाची राजधानी आहे. तेच राजधानी आसीत होती. प्रयाग क्षेत्र
पृथुराजाची राजधानी होती. मग बघा